FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात अंडी उत्पादनातून रोजगाराच्या संधी याविषयी फोन इन कार्यक्रम. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. यामध्ये सहभागी तज्ज्ञ असतील डॉक्टर MR वड्डे, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणीमध्ये आता ऐकूया जैविक खतांद्वारे बीज प्रक्रिया याविषयीची ही माहिती, आणि ही प्राप्त झाली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी वाढत्या उत्पादनावरच भर न देता जमिनीचे आरोग्य कसे टिकवून ठेवता येईल याकडेही लक्ष देणे काळाची गरज आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि वेळेवर न होणारी उपलब्धता यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास ती वापरणे कठीण झाले आहे. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय आणि जैविक खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी न होऊ देता उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे. जैविक खतांमुळे उत्पादनात वाढ तसेच जमिनीचा पोत सुधारून काही प्रमाणात बुरशीरोधक द्रव्यांचा स्त्राव होत असल्याने पिकांवरील रोगांचे सुद्धा नियंत्रण साधले जाते. जैविक खतांचा पूरक खत म्हणून उपयोग केल्यास रासायनिक खतांची बचत होते. शिवाय वातावरणातील मुक्त नत्र पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध करून घेता येतो. जमिनीत असलेले काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्ये पुरविण्याचे कार्य करतात, तर त्यातील काही जीवाणू निसर्गातच वातावरणातील मुक्त नत्र स्थिर करतात. आताच आपण कृषीवाणीमध्ये जैविक खतांद्वारे बीज प्रक्रिया याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ,
माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे अंडी उत्पादनातून रोजगाराच्या संधी. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर एम आर वड्डे, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयावर आपण हा कार्यक्रम आयोजित करीत असतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे अंडी उत्पादनातून रोजगाराच्या संधी. आणि हा विषय या उद्देशानं निवडला गेला की याच्यात आपल्याला किती वाव आहे, याच्यातून आपल्याला रोजगार किती निर्मिती होऊ शकते, कितपत आपण याच्यात आणखी संधी घेऊ शकतो. तर या दृष्टीनं आपण आजच्या या कार्यक्रमासाठी जे मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत ते डॉक्टर एम आर वड्डे, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला, हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. सरांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. सर नमस्कार. सर, असं म्हणता येईल की आपल्या जिल्ह्याचा जरी आपण विचार केला तर आपण कुठे आहोत सध्या, म्हणजे हा जो व्यवसाय आहे अंडी उत्पादन किंवा अंड्याची गरज, तर याची आपल्या जिल्ह्यानुसार काय आकडेवारी बोलते? सर खरं तर आपल्याला प्रति दिवस प्रति व्यक्ती किमान अर्ध अंड सेवन करायला पाहिजे प्रतिदिन. बरोबर, प्रतिदिन प्रति दिवस अर्ध अंड म्हणजे एका वर्षाला 180 अंडी. तर आपण जर विचार केला तर अकोला जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ही जवळपास 16 ते 17 लाख आहे. बरोबर. आपल्याला ICMR आहे म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर प्रत्येक माणसांनी प्रति दिवस अर्ध अंड सेवन करायला पाहिजे. त्यांची शिफारस आहे एवढी. येस. तर 180. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्याची जी लोकसंख्या ही जवळपास 16 ते 17 लाख आहे. तर त्या मनानं आपल्याला दररोज 8 लाख अंड्यांची गरज आहे जिल्ह्याला. परंतु इतकी मोठी तफावत आहे याच्यामध्ये की पूर्ण वर्षभराचं जर अंडी उत्पादन जर आपण विचार केला तर फक्त हे 20 ते 25 लाखापर्यंतच अकोला जिल्हा पोहोचतो आहे. म्हणजे आपण खूप म्हणजे नाहीच्या बरोबर आपण अंडी उत्पादन करतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये गावरान अंडी असेल किंवा जे कमर्शियल अंडी म्हणतो आपण, जे सफेद अंडी फार्मवर मिळणारी अंडी, त्याची आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन करावं लागेल. त्याच्यामुळे आपल्या या व्यवसायामध्ये खूप मोठी रोजगाराची संधी आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. सर, मला आता सांगा की जर एखाद्या युवक शेतकऱ्याला जर हा लेअरमध्ये त्याला जायचं असेल, म्हणजे अगदी कमर्शियल फार्मसारखं, तर साधारण त्यानं किती पक्षांपासून सुरुवात करायला पाहिजे की जे त्याला परवडेल, म्हणजे त्याचं काय युनिट असलं पाहिजे? खरं तर अंडी उत्पादनाचा जर व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांनी किंवा युवकांनी आपल्या कृषी विद्यापीठातून, कुठल्या कृषी विद्यापीठातून किंवा महाराष्ट्र पशुमत्सन विद्यापीठ आहे तिथून त्यानं ट्रेनिंग घ्यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही व्यवसाय करत असताना त्याचं आपल्याला सगळं प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे. आणि जर आपल्याला जास्तीत जास्त नफा जर घ्यायचा असेल तर किमान 5,000 कॅपॅसिटीचं आपण ते युनिट असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम नफा मिळू शकतो. म्हणजे तुमचं जे मजूर असतील, लाईट बिल असेल, हे सर्व खर्च वजा होता तुम्हाला बऱ्यापैकी 10 ते 15 लाख रुपयापर्यंत तुम्हाला वार्षिक नफा मिळू शकतो. सर, आपण जर आपला जसं आता तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की अकोला जिल्ह्याची परिस्थिती म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत फार पुअर आहे, म्हणजे फार आपण त्याच्यात काही असं विशेष करत नाही आहे. आणि आपल्या इकडे जी अंडी येतात ती सगळी बाहेरून फार्मची अंडी येतात. गावरान अंडी गाव लेवलला किंवा फार म्हणजे अगदी 1-2% असं म्हणू शकतो आपण, ते आपल्याला गावातल्या गावात अवेलेबल होतात आणि त्याला आपल्याला चांगले पैसे मोजावे लागतात, कारण की त्याचं उत्पादनच नाही, त्याच्यामुळे तो काही हे नाही. आता आपल्या इकडे जे हवामान आहे, म्हणजे जसं आता आपण जर नवापूरच्या इकडे गेलो तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात या पद्धतीचं फार्मिंग होते, म्हणजे लेअरमध्ये काम करणारे खूप चांगले उद्योजक तिकडे तयार झाले किंवा, तर त्याच्या आपल्या वातावरणात काही खूप फरक आहे का? खूप काही फरक नाही आहे. बरं. ॲक्च्युली आपण सुरुवातच नाही केलेली आहे. हां, बरोबर.
कारण कसं आहे की जर फरक आता जे काही आपल्याकडे इस्टॅब्लिश्ड फार्म्स आहेत बरोबर ते बंद पडायला पाहिजे होते. हो काही लोकांचे जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून त्यांच्याकडे आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं ते त्यांचं उत्पादन घेत आहेत आणि पैसे कमवत आहेत. बरोबर तर त्याच्यानंतर इतरांनी पण त्यांना बघून या व्यवसायात यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि वातावरण कसं आहे की आपण कोंबड्यांना जे अंडी देणारे जे कोंबड्या आहेत त्यांना कंट्रोल्ड वातावरण देतोय, त्यांची आपण व्यवस्था पण तशी करतो आहे. बरोबर आणि ते ट्रेनिंगमध्ये किंवा जे पशुवैद्यक आहेत ते तुम्हाला सांगतीलच. बरोबर त्याच्यामुळे आणि कसं आहे की कुक्कुटपालन हे एक बंदिस्त पद्धतीनं असतं. बरोबर त्याच्यामुळे त्याला किती तापमान लागतं, किती आर्द्रता लागतं, किती ऑक्सिजन द्यायचं आहे, हे सर्व आपण त्यांना पुरवू शकतो. बरोबर त्याच्यामुळे हवामानात तेवढा काही फरक पडत नाही कमर्शियल अंड्यासाठी. हा, कारण आपण ते आर्टिफिशियली त्याच्यात येस हे व्यवस्था करू शकतो. नाही, माझा उद्देश होता की आपलं जे उन्हाळ्यातलं तापमान आहे ते एक साधारण 3 महिन्यापर्यंत आपलं तापमान थोडंसं वर जाते. म्हणजे बाकीच्या तुलनेत जर आपण विचार केला, कारण आपला जो भाग आहे हा तापमानाच्या बाबतीत आपण थोडं जास्त आहो, म्हणजे आपला अकोला झालं, बुलढाणा झाला, हा जो बेल्ट आहे नागपूरपर्यंतचा, तर याच्यात तापमान जास्त वाढते. त्या दृष्टीने मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. नाही, बरोबर आहे. तर तरी आपल्याकडे अशा काही सुविधा आहेत. जसं तापमान जर वाढलं तर आपण घरावर छतावर आपण रूपकुल नावाचा एक पेंट असतो, सफेद पेंट, बरं, तो जर मारला वर तर कमीत कमी 3 ते 4 डिग्री तापमान कमी होऊ शकतो. बरोबर, हा एक उपाय आहे. त्याच्यानंतर छतावर जर आपण जे काही गवत असेल, उरलेलं गवत वगैरे किंवा जे वेस्टेज गवत आहे शेतामधलं, ते कापून आपण त्याच्यावर ठेवलं आणि त्याच्यावर जर स्प्रिंकलने जर पाणी जर हे केलं तरी सुद्धा आपण 3 ते 4 डिग्री तापमान कमी करू शकतो. सोबतच काही पोते किंवा आपण मुंदरे म्हणतो, बरोबर, ते जर आपण साईडला बांधलं आणि त्याच्यावर जर आपण पाणी सोडलं तर त्याच्यानं सुद्धा आपल्याला जवळपास 3 ते 4% किंवा 5% डिग्री सेल्सिअस तापमान आपण कमी करू शकतो. म्हणजे आपल्याला तापमान हा काही इश्यू नाही आहे. आता ह्या जर कमर्शियल जसं तुम्ही सांगितलं की 5,000चं एक युनिट तुम्ही सुरू केलं पाहिजे. सर, 5,000च्या युनिट सुरू करण्यासाठी साधारण एक मुघम किती खर्च त्या शेतकऱ्याला येऊ शकतो? जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जर शेती असेल, म्हणजे त्याला शेती घ्यावं लागणार नाही, ती जागेची गरज नाही, जे शेतकरी, तर ज्याच्याकडे शेती आहे त्याच्यासाठी थोडंफार कमी लागणार खर्च. बरोबर, म्हणजे त्याला घर बांधावं लागेल. घर बांधण्यासाठी कमीत कमी आपल्या एरियामध्ये 200-250 ते 300 रुपये स्क्वेअर फूट इतकी खर्च येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ते पिंजरे असतात, तर पिंजऱ्याचा खर्च जर तुमच्या 80 रुपयापासून ते 125 रुपयापर्यंत, 125 रुपयापर्यंत तो व्हॅरी होणार. म्हणजे संख्या किती आहे तुमची, जास्त संख्या असेल तर 80 रुपये आणि कमी संख्या असेल तर मग ते 100-125 रुपयापर्यंत जाऊ शकतो. 80 रुपये प्रतिपक्षी की प्रतिपक्षी हे आपण सांगतो प्रतिपक्षी. प्रतिपक्षी 80 रुपये आणि हा प्रति स्क्वेअर फूट. याचं जर आपण जर केलं तर जवळपास हे 350 ते 400 रुपये होतात. बरोबर. तर हे 400 रुपये किमान एका पक्षामागे. असं जर केलं तर 4×5=20 म्हणजे 20 लाख रुपये 5,000 कॅपॅसिटीच्या याला तुम्ही खर्च करू शकता. सर, याच्यात मग आपली पहिली बॅच आपण जे त्याच्यात पक्षी टाकणार ते सुद्धा आलं की ते खेळतं भांडवल नाही, खेळतं भांडवल वेगळं लागेल. सुरुवातीचं आहे. हां, ते सुरुवातीचं. खेळतं भांडवल कसं की आजकाल काय आहे की तुम्ही 2 पद्धतीने पक्षी पाळू शकता. एक तर लहान पिल्ले आणा आणि त्याला मोठं करा, तर त्याला जवळपास 5 ते 6 महिने लागतात. बरोबर. इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर आजकाल काही कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे ती काय करतात, वाढवतात पक्षी आणि वाढलेले पक्षी तुम्हाला आपल्याला देतात. म्हणजे आता 10 दिवसानंतर अंड्यावर येतील किंवा 15 दिवसानंतर अंड्यावर येतील असे पक्षी आणून आपण ते पाळू शकतो. त्यावेळेस खर्च जो आहे हा किमान एका पक्षामागे प्रति दिवस त्याचा खाद्य खर्च, इलेक्ट्रिसिटी, मजूर वगैरे जर असं पकडलं तर 3.5 ते 4 रुपयापर्यंत येऊ शकतो प्रतिपक्षी. मग त्या अंड्याचा खर्च. सर, आता हे जे आपण समजा अशा प्रकारचे पक्षी घेतले तर हे आपल्या अंडी उत्पादन जे देतात ते हे पक्षी तुम्हाला किती दिवसपर्यंत उत्पादन देतो? जवळजवळ ती एक कोंबडी ही 320च्या वर अंडी देते. 320. जसं तुम्ही हे सांगितलं की आपण पक्षी आणले तिथं आणि त्याचा खर्च पण तुम्ही सांगितलं की प्रति अंड्यावर आपला किती खर्च येणार. तर आता याचं जे अंड्याची विक्री आहे सर्वसाधारण सध्या त्या प्रति अंड्याला काय दर भेटतो, म्हणजे होलसेलच्या रेटने? बघा सर, आपण जर जे खाद्य आहे हे जर आपण कंपनीचं जर घेतलं तर 3.5 रुपयापर्यंत खर्च येतो. बरं. आणि ज्यांच्याकडे फार्म आहे शेतकऱ्याकडे त्यांनी स्वतः जर बनवलं तर हा खर्च जो हा 2 रुपये 80 पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे 2.25 रुपयापर्यंत. तर त्याच्यामुळे काय होईल की मॅक्झिमम खर्च एका अंड्यावर हा 3-3.25 रुपयापर्यंत जाऊ शकतो.
जर त्याच्याकडे स्वतःचं खाद्य युनिट असेल तर नाही तर तो 3.5 ते 4 रुपयापर्यंत जातो. आणि होलसेल रेटमध्ये त्यांना तर जर 3.5चं असेल तर त्यांनी 4 रुपयामध्ये विकावं आणि 4 रुपये जर खर्च आला असेल तर त्याने 4.5 विकावं. म्हणजे एका अंड्यामागे किमान 50 पैसे तुम्हाला निव्वळ नफा मिळालेच पाहिजे. आणि ब्रॉयलर फार्मिंगमध्ये फ्लक्च्युएशन, मार्केटच्या बाजाराचा फ्लक्च्युएशन होत राहतो, खूप जास्त होतो. त्याच्यामुळे ते कंपनी परवडते. कंपनीसोबत अटॅच असणं केव्हाही चांगलं त्या ब्रॉयलरमध्ये. याच्यामध्ये स्वतःच्या मालकीचं असणं हे केव्हाही चांगलं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अंडी उत्पादनाचा खर्च कमी केला, त्याचा बेनिफिट तो डायरेक्ट तुम्हाला भेटला. आणि एवढे फ्लक्च्युएशन नसतात. म्हणजे अंड्याचा रेट जो आहे तो एक ठराविक. आणि याच्यामध्ये असं जर छोटा युनिट असेल, म्हणजे तुमचा 5,000चा आहे आणि तुम्ही अकोला जवळचे आहात, अकोल्यामध्ये जवळ 16 लाख लोकसंख्या आहे, किमान दररोज 2 लाख लोक तरी अंडी खाणारच. बरोबर. आपण 10% जरी पकडलं तरी तर तुमचे 5,000 अंडी तुमच्या अकोल्यातच जातात. बिलकुल जातील. ओके. म्हणजे तुमचं जर 3 रुपयामध्ये अंडा जर येत असेल तर तुम्ही जर तुमचं हे जर ठेवलं इथे स्टॉल ठेवले किंवा दुकान स्वतःच जर हे केलं, म्हणजे ग्राहक, आपण त्याला प्रोड्युसर ते कंझ्युमर, थेट विक्री, या नियमानुसार तुम्हाला 2 ते 2.5 रुपये तुम्हाला याच्यात नफा मिळू शकतो. आता हे झालं आपलं कमर्शियल, म्हणजे फार्मवर आपण या पद्धतीनं करू शकतो. तर याच्यासाठी ज्या कोंबडीच्या जाती आहेत, त्या विशिष्ट जाती असतील तर त्या शेतकऱ्यांनी कोणत्या निवडायला पाहिजे? अंडी उत्पादनामध्ये एक छान अशी कोंबडी आहे, तिला व्हाईट लेघार्ड म्हणतो आपण. बरं. तिला एग चॅम्पियन म्हणतात, अंडी देणारी चॅम्पियन. ओके. तर ती आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाते. आणि तिचं स्ट्रेन आहे BV300, सगळीकडेच भारतामध्ये, आणि सक्सेस आहे. ती आपण छान म्हणजे पाळू शकतो. BV300 नावाची व्हाईट लेघार्डची स्ट्रेन प्रजाती. किती अंडी देणार ती, समजा तिची क्षमता काय असते? तिची क्षमता 320 ते 330 340 पर्यंत ती अंडी देऊ शकतो एका वर्षाला. आणि सर, आता ही जी आपल्या इकडे त्याला खुड कोंबडी असं म्हणतात गावातल्या भाषेत, म्हणजे जे गावरांमध्ये जो शब्द वापरला जाते, किंवा मग आता एखाद्या कोंबडीची अंडी देण्याची क्षमता कमी होऊन जाते, तर तो पक्षीसुद्धा विकला जातो का? हो. जर त्या पक्षाचं उत्पादन कमी झालं तर तुम्ही त्याला विकू शकता आणि त्याची किंमत ही तुम्ही ठरवू शकता. 50 रुपये किलोपासून तर 100 रुपये किलोपर्यंत तुम्ही त्याला विकू शकतो. म्हणजे तो ब्रॉयलरच्या रेटमध्ये आपल्याला म्हणजे तो झाला तुमचा निवड नफा. ऑलरेडी तुम्हाला त्या पक्षांना अंडी दिलेली आहेत, उत्पादन त्याच्यापासून तुम्हाला पैसे पण मिळालेले आहेत, आणि त्याचा जो खुडक झाल्यानंतर ते जे मी विकता, हा 100% तुमचा निवड नफा आहे. बरोबर. सर, आता साधारण जर आपण 5,000चं एक युनिट कन्सिडर केलं, तुम्ही साधारण त्याला एक 20 लाख रुपये हा खर्च सांगितला आणि खेळतं भांडवल वेगळं, तर त्या शेतकऱ्याला वार्षिक उत्पादन फक्त 50 पैसे प्रति अंडा आपण जर कॅल्क्युलेट केलं तर त्याला किती उत्पादन, म्हणजे किती नफा भेटू शकतो? साधं गणित आहे. तुमच्याकडे 5,000 पक्षी आहेत. बरोबर. तुम्हाला दररोज 95% अंडे मिळणार. बरोबर. म्हणजे 5,000 4,500 अंडी तुम्हाला मिळतील. तर 4,500चे 50 पैसे जर विचार जर केला तर 2,2,500 रुपये तुम्हाला प्रतिदिवस निवड नफा आहे. म्हणजे प्रतिदिवस 2,000 रुपये जरी आपण पकडलं तरी आपल्याला एका महिन्याला आपण याच्यातून 60,000 रुपये 70,000 रुपये कमवू शकतो. आणि हा जो व्यवसाय, प्रत्येक जो व्यवसाय तुम्ही जे गणित सांगितलं, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं की हा खर्च आहे, आपल्याला अशा पद्धतीनं हे सगळं करायचं आहे. आणि विशेष तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की त्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे. म्हणजे लेअरमध्ये तुम्हाला जायचं असेल, तुम्ही ट्रेनिंग घेऊनच गेलं पाहिजे आणि तुमच्यासोबत जे लोक आहेत त्यांना पण ट्रेन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे सर की खर्च जास्त असल्यामुळे, सुरुवातीचा खर्च, त्याच्यामुळे बरेचसे शेतकरीकडे येत नाही आहेत. बरोबर. ब्रॉयलर फार्मिंगमध्ये काय होतं की तो 3 लाखापासून त्याचा बिझनेस सुरू होऊन जातो. इथं सुरुवातच आपण 20-25 लाख सांगतो. कारण कसं 1,000 पक्षी तुम्हाला पाळायचं म्हटलं तर तेवढं उत्पन्न मिळत नाही. बरोबर. वर्षभर तुम्हाला राबावं लागतं. तुमच्याकडे मजूर असतो, लाईट बिल असतो, पाणी बिल असतो, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे सफिशियंट इन्कम तुम्ही जास्त जनरेट करू शकत नाही. संख्या जर जास्त झाली, आणि कारण मजूर तुम्हाला तेवढेच लागणार आहेत, 1,000साठी असो किंवा 5,000साठी असो. त्याच्यामुळे हे सुरुवातीचा खर्च जास्त आहे. एकदा जर तुम्ही इनिशिएट केलं की नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सर, याच्यात जसं प्रत्येक गोष्टीत जेवढं फायदा असतो त्याच्यामागं काही जोखमाही असतात, तर याच्यातले काही धोके आहेत का? म्हणजे कुठे शेतकऱ्यांनी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे, असं काही गोष्टी आहेत काय? आहेत. याचे ॲक्च्युली म्हणजे सुरुवात, तुम्ही जर छोटे पिल्ले आणलेत आणि 4 ते 5 महिने तुम्ही पाळलीत तर त्यावेळेस त्याची खूप काळजी घ्यावी लागेल आपल्याला. बरं. त्याच्यामध्ये लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण जर व्यवस्थित नाही झालं
तर काय होईल की काही दिवसानंतर ते पक्षी मृत्युमुखी पडू शकतात. बरोबर. कधी कधी असं होतं, जसं आपल्याकडे राणीखेत नावाचा रोग आहे, हां. त्याला आपण मानमोडी म्हणतो बरोबर. खेड्यापाड्यामध्ये. तर पूर्णच्या पूर्ण फ्लॉक म्हणजे पूर्ण जेवढे Batches पूर्ण batches, नील होऊ नील होऊ शकते हां. जर त्याचं लसीकरण जर आपण नाही केलं तर राणीखेत आणि गंभोरा नावाचा एक रोग आहे, हे दोन रोगाचं आपण लसीकरण करायलाच पाहिजे. तर कधी कधी काय होतं, खेड्यापाड्यामध्ये हे राहून जातात आणि त्यांना नुकसान होऊ शकतो. तर हे बाकीचे पण आहेत डिसीजेस किंवा रोग, पण तेवढे त्यांना त्रास देत नाही ते. पण या दोन रोगांचे आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे. सोबतच त्यांचे जे मापदंड आहेत की वजन, इतक्या हप्त्यामध्ये इतकं वजन पाहिजे, इतक्या हप्त्यामध्ये इतकं त्याचं खाद्य झालं पाहिजे, ते आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. जसं आपण ब्रॉयलरमध्ये त्याचा खाद्याचा रेट म्हणजे त्याचं कम्पेअर करतो, FCRA त्याचं काढतो, याचं पण करायचं आहे, याचं पण तेच करायचं. म्हणजे पहिल्या 8 हप्त्यामध्ये 1.5 ते 2 किलो खाद्य त्याला लागतो. बरोबर. त्याच्यापेक्षा कमी पण नको आणि खूप जास्त पण नको. त्याच्यानंतर 9 ते 18 हप्त्यापर्यंत वयाचे त्याचे जवळपास 6 किलो ते 8 किलो खाद्य लागतोय. याच्यात कमी पण नको आणि जास्त पण नको. याच्यामध्ये काय होतं की ह्या मॅनेजमेंटमध्ये जर त्यांनी जर जास्त खाद्य खाल्लं तर ते फॅटी होणार, आणि फॅटी झालेले किंवा खूप मोठे झालेले जे पक्षी आहेत ते अंडी उत्पादनमध्ये कमी पडतात. बरोबर आहे. आणि जर कमी खाल्ले तर काय होईल, ते वीक होणार, तरी कमी. हां, त्याच्यामुळे ते कमजोर पक्षी होतील, आणि कमजोर पक्षी ते आपल्याला अंडी उत्पादन देणार नाही. त्याच्यामुळे हे मापदंड आपल्याला पाळत असताना खूप पाळणे गरजेचं आहे. म्हणजे पक्षी पाळत असताना जर पक्षी पाळत नसू, जसं मागे बोललो होतं की आपण एखाद्या कंपनीकडून ते पक्षी आणले, मोठे पक्षी आणले, तर ते रेप्युटेड कंपनी पाहिजे. त्यांनी पालन कसं केलेलं आहे, त्यांनी लसीकरण कसं केलेलं आहे, त्या पक्ष्यांचे वजन किती आहेत, हे सर्व तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करा आणि तुम्ही ते नंतर पाळू शकता. तर हे काही धोके आहेत पाळण्याच्या अगोदरचे. आणि लसीकरण, बरोबर, लसीकरण आणि हे पाळण्याच्या पद्धती, बस हे दोनच धोके आहेत, बाकी जास्त धोके नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जसं ब्रॉयलरमध्ये फ्लक्च्युएशन होतो रेटचा, तसं इथं होत नाही. अंड्यामध्ये ठरलेला आहे ते भेटते. फक्त एक आहे की तुमचा अंडी उत्पादनाचा जो ॲव्हरेज आहे तो कमी झाला नाही, कमी नाही झाला पाहिजे. म्हणजे शेवटी जो आहे, जेव्हा पक्षी खुडूक होतात, म्हणजे वयाच्या 72 आठवड्यात आपण त्याला 72, 75, 80 आठवड्यामध्ये आपण त्याला खुडूक करतो, म्हणजे उत्पादकता. तर त्यावेळेस हे कमीत कमी 85% त्याचा ॲव्हरेज अंडी उत्पादन झाला पाहिजे, म्हणजे पूर्ण फ्लाकचा. त्याच्यापेक्षा खाली आला तर ते परवडणारसारखं नाही आहे. तुम्ही त्यावेळेस ते पूर्ण फ्लाक विकू शकता. जर काही कारणास्तव जर प्रॉब्लेम आला असेल तर पक्षी ठेवून काही फायदा नाही आहे. काही दिवस तुम्ही त्यांना ट्रीटमेंट करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, आणि त्या सल्ल्यानंतरही जर तो पक्षीचं उत्पन्न जर देत नसेल तर त्यावेळेस ती बॅच विकणे केव्हा. सर, आता हे जे अंडी उत्पादन करणारे शेतकरी आहेत, तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाण आहे का? काही शेतकरी उदाहरणं आहेत का आपल्याजवळ? आहेत, पण फार कमी आहेत. एक टॉप प्रे म्हणून आहे इथे, म्हणजे जवळच आहे, अकोला जिल्ह्याच्या जवळपास. त्यानंतर अकोल्याच्या व्यतिरिक्त अमरावतीला मोठ्या प्रमाणामध्ये, अमरावतीला ब्रॉयलरमध्ये पण चांगलं, ब्रॉयलर आणि लेअरमध्ये संतोष मेटकर म्हणून आहेत. रवींद्र मेटकर, संतोष मेटकर, प्रमोद मेटकर, हे तिघे भाऊ आहेत. तर त्याच्यामध्ये रवींद्र मेटकर नावाची जी व्यक्ती आहे, ही मोठ्या म्हणजे लीड घेऊन जवळपास 1.5 लाख कोंबड्या ते पाळून आलेल्या आहेत, अंडी देणाऱ्या कोंबड्या. आणि किमान दररोज त्यांच्याकडे 1 लाख कोंबड्यांचं अंडी उत्पादन आहे. तर ते विदर्भातले सर्वात जास्त उत्पन्न करणारे एक शेतकरी आहेत आपले, अमरावतीचे. सर, आता पहा की हा जो अंड्याचा गॅप आहे, म्हणजे अंडी तर आपल्याला डेली लागतातच आणि उत्पादन आपलं नसल्यात आहे, तर मग ही अंडी सध्या आपल्याला कुठून येतात? आपल्याकडे भारतामध्ये जसं की आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आणि वेस्ट बेंगाल, हे 4 राज्य आहेत. हे सर्वात जास्त अंडी उत्पादन करतात. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश हा लिडिंगवर आहे, म्हणजे जवळपास 18 ते 20% हां. आणि हे जवळचे राज्य आहेत हे आपले, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. त्याच्यामुळे सर्व अंडी आपण इथून आणतात उरलेले. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला आपल्या सीमेला लागूनच असल्यामुळे ते सगळं तेल आपलं मार्केट अवेलेबल आहे. म्हणजे आपलं मार्केट दुसऱ्या राज्यांनी कव्हर केलं आहे असं म्हणायला हरकत पूर्ण. हा झाला, आपण फक्त अकोला अमरावतीबद्दल बोलतो आहे. पूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12 ते 13 करोड. बरोबर. तर आपल्याला त्यानुसार 6 ते 7 करोड अंडी पाहिजेत. परंतु ॲक्च्युअल दररोज आपण 4 करोड अंडी खात आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यापैकी फक्त आपण 1.5 ते 2 करोड अंडी उत्पन्न करत आहोत.
म्हणजे गोंदिया गडचिरोली पासून तर पुणे मुंबईपर्यंतच जेवढे काही आपले जिल्हे आहेत पूर्ण त्याच्यामध्ये आपण फक्त दररोज 2 करोड अंडी उत्पन्न करतो आणि उरलेले 50% अंडी ही तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, वेस्ट बेंगॉल इथून आपण आयात करतो. तर जे शेतकरी, युवा शेतकरी आपल्याला ऐकत असतील सर, तर त्यांनी हा जर गॅप लक्षात गेला तर या ठिकाणी बाजारपेठ आपल्या जवळच आहे आणि आपल्याला उत्पादन करायची गरज आहे. आणि आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणताही व्यवसाय करायला गेला तर तुम्ही उत्पादन करू शकता, पण त्याची मार्केट मिळवणं खूप कठीण आहे. आणि या व्यवसायाच्या बाबतीत अगदी उलट आहे. म्हणजे वड्डे सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की मार्केट तुमच्या जवळच आहे, अगदी तुमच्या आजूबाजूलाच त्याचा ग्राहक रेडी आहे, परंतु त्याचा माल आपल्याजवळ नाही आहे. म्हणजे आपण गावरांमध्ये विचार केला तर आपण 1% पर्यंत पण नाही. आणि सरांनी जे महाराष्ट्राची जी परिस्थिती सांगितली ती तर खूपच म्हणजे वेगळी आहे की त्या ठिकाणी आपण कमर्शियल फार्मिंग जे होते, म्हणजे फार्मवरचे जे अंडे आपण मार्केटमध्ये पाहतो ते सगळे आजूबाजूच्या राज्यातून आपल्याला पोचत आहेत. तर त्या ठिकाणी जर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर आपण जे आपलं पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोल्याचं त्या ठिकाणी जर भेट दिली आणि त्यांच्या माध्यमातून जे ट्रेनिंग अरेंज होतात त्यांच्या माध्यमातून जर आपण लेअरचं एखादं ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगच्या घेतल्यानंतर जर आपण हा व्यवसाय किमान 5,000 पासून जर सुरू केला तर या ठिकाणी आपल्याला खूप मोठा वाव असल्याचं या ठिकाणी दिसून येते. तर आजच्या या कार्यक्रमात सर आपण या ठिकाणी आलात आणि या विषयावर खूप चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकला, जेणेकरून जे युवा शेतकरी आहे ते याकडे विचार करतील आणि वळतील आणि एक नवीन रोजगाराची संधी त्यांना या अंडी उत्पादनातून निर्माण होऊ शकते अशी आपण आशा करूया. आपण आला त्याबद्दल शेतकरी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ऐकलात. विषय होता अंडी उत्पादनातून रोजगाराच्या संधी. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर एम.आर. वड्डे, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2025 या संदर्भात एक निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने 15-16 सप्टेंबर 2025 रोजी पुसा, नवी दिल्ली येथील भारतरत्न श्री सी सुब्रमण्यम ऑडिटोरियममध्ये राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2025चे आयोजन करण्यात आले आहे. हे 2 दिवसीय संमेलन देशभरातील कृषीतज्ज्ञ, वैज्ञानिक, धोरण निर्माते आणि राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, जिथे रब्बी हंगाम 2025-26 साठीच्या तयारी, उत्पादन, उद्दिष्टे आणि रणनीतीवर सखोल चर्चा होईल. या संमेलनाचे अध्यक्षस्थान माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री भूषवतील. यावेळी विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव तसेच ICARचे महासंचालक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. यावर्षी प्रथमच संमेलन 2 दिवसाचे असून माननीय कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार रब्बी हंगामाशी संबंधित आव्हाने आणि शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या विविध विषयावर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी केंद्र आणि राज्यस्तरीय अधिकारी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील, तर दुसऱ्या दिवशी सर्व राज्यांचे कृषीमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात सविस्तर विचारविनिमय होईल. नवीन तंत्रज्ञान आणि बियाणे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जाईल. या संमेलनात सर्व राज्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यसंघासह सहभागी होतील. यंदा प्रथमच कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिकांना आमंत्रित करण्यात आले असून ते क्षेत्रीय अनुभव आणि आव्हाने शेअर करतील आणि पुढील रणनीती ठरवितील. कार्यक्रमात विविध विषयावर समांतर तांत्रिक सत्रांचे आयोजन होईल, ज्यात तज्ज्ञ वैज्ञानिक आणि राज्याचे प्रतिनिधी सादरीकरण करतील आणि खुल्या चर्चेच्या माध्यमातून व्यावहारिक उपाय सुचवले जातील. विशेषतः याप्रमाणे या विषयावर चर्चा होईल. त्यामध्ये हवामान सहनशीलता, मृदा आरोग्य आणि संतुलन, खत वापर, मृद व्यवस्थापन आणि पोषणावर भर, गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके आणि कृषी ट्रेसेबिलिटी, अचूक इनपुट आणि डिजिटल देखरेख, बागायतीचे विविधीकरण, उत्पन्नात वाढ आणि निर्यात क्षमतेवर लक्ष, प्रभावी विस्तार सेवा आणि केविकेची भूमिका, शेतकऱ्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे, केंद्र पुरस्कृत योजनांचा समन्वय, योजनांचा समन्वय आणि अनुभवांची देवाणघेवाण, नैसर्गिक शेतीमध्ये कमी खर्चिक आणि पर्यावरणपूर्वक पद्धती,
डाळी आणि तेलबियांचे विविधीकरण, रब्बी हंगामात क्षेत्रफळ आणि उत्पादन वाढीसाठी रणनीती, रब्बी हंगामातील खत उपलब्धता, वेळेवर पुरवठा आणि वितरण व्यवस्थेचे परीक्षण, एकात्मिक शेती प्रणाली, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम. या संमेलनात विविध राज्यांच्या यशोगाथा आणि सर्वोत्तम पद्धती शेअर केल्या जातील, ज्या इतर राज्यामध्ये राबवता येतील. याशिवाय हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, कृषी संशोधने, तांत्रिक हस्तक्षेप यावरही तज्ज्ञ आपले विचार मांडतील. हे संमेलन रब्बी 2025-26 या हंगामासाठी कार्ययोजना आणि उत्पादन धोरण निश्चित करण्यास मदत करेल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शाश्वत शेती प्रणाली निर्माण करणे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा निश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. निवेदन संपलं. कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 27.8 सेल्सिअस, किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 3.7 तास, हवेचा ताशी 0.8 किलोमीटर. सकाळची आर्द्रता 99% तर दुपारची आर्द्रता 83%. बाष्पीभवनाचा वेग होता 2.3 मिलीमीटर. कालचा पाऊस 58.2 मिलीमीटर, तर आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 700.7 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2000 ते 2400, आवक 47 क्विंटल. गहू लोकल 2450 ते 3000, आवक 22 क्विंटल. उडीद 5150 ते 6005, आवक 34 क्विंटल. मूग 5400 ते 6700, आवक 17 क्विंटल. तूर 6000 ते 6445, आवक 547 क्विंटल. हरभरा 5125 ते 5650, आवक 103 क्विंटल. तीळ 8400 ते 9300, आवक 25 क्विंटल. सोयाबीन 3900 ते 4385 रुपये, आवक 234 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकला.